नमस्कार. आमची अरुणाताई 70 वर्षांची झाली असा निरोप आमच्या खूप नंतरच्या एका पिढीनं दिला आणि मला सांगितलं व्हिडिओ करून द्या. तर फार आनंदानं बोलायची इच्छा आहे अरुणाताईबद्दल. अरुणाताई म्हणजे अरुणा ढेरे, महाराष्ट्रातल्या फार महत्त्वाच्या कवयित्री आणि अतिशय महत्त्वाच्या ललित लेखिका. अर्थात इतरही लेखन प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत आणि हा जुना ऋणानुबंध आहे. मला ही ताई माझी मोठी बहीण वाटते, बहीण. तिच्यापेक्षा मी लहान आहे, वयानं लहान आहे, अनुभवांनी पण लहान आहे आणि स्पष्ट कबूल करायचं तर बुद्धीनं पण लहान आहे. फार आनंदाची गोष्ट आहे की त्या घराशी तो 2 पिढ्यांचा नातेसंबंध राहिला. आपल्याला जन्म देणारे वडील कुणीही असो, पण समाजातनं काही माणसं आपली बौद्धिक वडील म्हणून आयुष्यात येतात. त्यातले एक अण्णा राचिम ढेरे हे माझ्या आणि माझ्या नंतरच्या पिढीचे बौद्धिक वडील आहेत. राचिम ढेऱ्यांचं ते जे जगणं आहे सगळं, संशोधन करणं आणि पुस्तकं लिहिणं, तर प्रत्यक्ष आजकाल आपल्याला आयुष्य पैशात मोजायची सवय आहे आणि लागतातही पैसे. तर त्याच्यात मग व्याख्या होतात, आपण गरीब आहोत, दरिद्री आहोत, श्रीमंत आहोत, मध्यमवर्गीय आहोत. तर पैसे ही गोष्ट फार महत्वाची न करता आयुष्यात पुस्तकं, संशोधनं, लिहिणं अशा गोष्टी करत प्रचंड श्रीमंत जगलेली जी माणसं आहेत त्याच्यात राचिम ढेरे अण्णा हे महत्वाचे आहेत आमच्या दृष्टीनं वडील म्हणून. त्यांचं पुस्तकं जमवणं, अभ्यास करत राहणं, लिहिणं आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवस्था नीट नसताना ते सगळी धडपड करत राहणं आणि नाद लावून धरणं संशोधनांचा आणि त्याच्या मागं लागणं आणि फार मोठे मोठे ग्रंथ लिहिणं आणि वैचारिक बौद्धिक मोठी संपदा उभी करणं ही त्यांची मोठी श्रीमंती. अशा श्रीमंताच्या घरात अरुणाताई जन्माला आली. तर लेखकाच्या घरात बहुधा जन्माला आलेली मुलं सहसा लिखाणाकडे वळत नाही. काय कारण असतील, कदाचित हा माणूस दिवसभर घरात बसून असतो आणि लिहित राहतो. गोळा केली तर काय करतो, तो पुस्तकं गोळा करतो. काम काय करतो, तो वाचत बसतो, लिहित बसतो. असं त्या मुलांवर परिणाम होत असावा की हा माणूस त्या अर्थानं स्टंट करायला, उड्या मारायला, हिरोगिरी करायला कुठं जात नाही. असं असावं कदाचित लेखकांच्या मुलांच्या मनात. आणि लेखकी वर्तुळ तसं छोटं असतं. दुसरं, लेखक किती मोठा असला तरी लेखक हा महाराष्ट्रात बऱ्याचशा देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या कधी सक्षम होत नाही. त्याला फार अवधी लागतो आणि तो एक कष्टप्रद व्यवसाय आहे किंवा कष्टप्रद नाद आहे. आणि या साहित्यसृष्टीत गबरगंड होणाऱ्या 2च जाती आहेत. एक म्हणजे आदरणीय प्रकाशक आपले सगळे
आणि दुसरे परमपूज्य विक्रेते. त्यामुळे कदाचित मुलांच्या मनावर परिणाम होत असावा, की हे पैशाच्याही बाजूने पराक्रमी नसलेले लोक आहेत. त्यामुळेही मुलं कदाचित लक्ष देत नसावीत लिखाणाकडे वळण्यात. पण काही दुर्मिळ उदाहरणं होतात. म्हणजे अनेक लेखकांच्या दुर्मिळच असले तरी अनेक लेखकांच्या घरात लेखक जन्माला येतात. त्यांची मुलं लेखक होतात, मुली लेखक होतात. आणि त्यातही आणखी एक आहे, की अनेक लेखकांची मुलं सहसा गाजत नाहीत. ते काहीतरी असतं, ते कुठला तरी प्रभाव असेल, वडिलांचं नाव असेल. अरुणाताईचं हे झालेलं नाही. अरुणाताईनं वडिलांचे बरेच गुण उचललेले दिसतात. म्हणजे ती जी चिकाटी आहे, अभ्यासपूर्ण वृत्ती आहे, ते घेतलेलं दिसतं. आणि भाषा सौष्ठव आणि अण्णांपेक्षाही एका वेगळ्या लयीची भाषा, सुबद्ध भाषा अशी अरुणाताईनं स्वतःची विकसित केलेली आहे. आणि अरुणाताईच्या कवितांमध्ये ते दिसतं, अरुणाताईच्या लिखाणामध्ये दिसतं आणि अरुणाताईनंही स्वतः संशोधनं केलेली आहेत. तर त्या संशोधनांमध्ये पण दिसतं, की अरुणाताईची बुद्धिमत्ता दिसते, अरुणाताईचे शब्द शोधून आणणं दिसतं. सगळ्या जुन्या भाषा आणि सगळ्या मराठी आधुनिक भाषा यांचा सुंदर मिलाप अरुणाताईच्या लिखाणात, कवितेत दिसतो. आणि भावभावना मांडण्याची अरुणाताईची पद्धत अण्णांपेक्षा निश्चितच वेगळी आहे. म्हणजे उदाहरणार्थ कविता वाचल्यानंतर लक्षात येतं, की ही स्त्री आहे आणि तरीही ती मनुष्य रूपात जाऊन कविता करते आणि मनातल्या गोष्टी बोलते. तर तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व त्या कवितेत दिसतंच, पण माणूस म्हणून जगणंही दिसतं. अरुणाताईची कविता त्या अर्थानं वेगळी आहे. अण्णांनी वैचारिक लिहिलं, पण अरुणाताईनंही लिहिलं तर पण छाप नाही. अरुणाताईचं स्वतःचं भाषा सौष्ठव आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि मी अरुणाताईशी काही काळ संबंधितही राहिलो. आम्ही साहित्य संस्कृती मंडळात सदस्य होतो एकत्र. साधना साप्ताहिकाच्या वर्तुळात काही काळ एकत्र काम केलं आम्ही. अर्थात त्याच्यापेक्षाही वेगळी नाती राहिली. थोरली बहीण अरुणाताईला पाहिल्यानंतर मला ती अरुणाताईचं मऊ हसू, असं मायाळू हसू आणि माणसांशी बोलणं आणि डोळ्यांनी बोलते अरुणाताई खूप छान. तिचं ते आश्चर्य वाटलेलं दाखवणं किंवा ते जे तिच्या डोळ्यात दिसतं, असं तर मला माझ्या थोरल्या बहिणीचा अनुभव येतो. वास्तवात मला थोरली बहीण नाही, पण ही साहित्यातली बहीण आहे आणि माझ्या मनाची बहीण आहे. तिच्या बाजूनं ती काय मानते, भाऊ मानते की नाही माहित नाही. कदाचित ती मला खडूस माणूसच मानत असेल, कारण मी बोलतो यांच्याशी. मला जेव्हा ही मंडळी भेटतात थोडी वडीलधारी, तेव्हा मी लाड करून घेतो. लाडीक लाडीक बोलत राहतो आणि थोडा हट्टीपणा करतो, थोडा मूर्खपणा करतो, मजा करत राहतो आणि आनंद घेतो यांच्या वडीलकीचा, आपण लहान असण्याचा. तर मला ही खूप महत्वाची वाटते लेखिका म्हणून पण. आणि माझ्या आयुष्यातलं मोल तिचं असं आहे, की ती माझी साहित्यसृष्टीतली मोठी बहीण आहे. आता बोलताना तिचे डोळे आणि मधल्या 2-4 वर्षात आम्ही भेटलेलो नाही आहोत, पण मला ते सगळं आठवतं. तिथं बसण्याची स्टाईल, ती मस्त बसते अशी कोच्यावर असा हात टेकून आणि डोळ्यांनी बोलत राहते, आपलं शांतपणे ऐकत राहते, अवेरत नाही. आणि तिची मतं मांडते. तिची अतिशय टणक मतं आहेत आणि ती फार दमदार आहेत. ती तिच्या अटींवर जगलेली मनुष्य आहे, नुसती स्त्री नाही. स्त्री म्हणून तर स्वतःच्या अटींवर जगलीच ती, पण मनुष्य म्हणूनही खूप महत्वाचं जगली आणि नावाजलं जाणं, कीर्ती मिळवणं आणि स्वतः उभं राहणं फार महत्वाचं वाटतं. आणि अशी आपल्याला एक बहीण आहे, याचाही मोठा अभिमान होतो. धन्यवाद.